नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल डे 2 इन डोनेगल. तर आज आपण पाहूया डोनेगलमध्ये काय काय गोष्टी करू शकतो. तर आता सकाळी जस्ट माझा आवरून झालेला आहे. खाली नाश्त्यासाठी माझे सगळे फ्रेंड्स वेट करतायत. तर आपण आता खाली जाऊन नाश्ता करूयात पहिला आणि मग बघूया काय काय गोष्टी आता करता येतील आपल्याला. तर लेट्स सी काय नाश्त्यामध्ये पण आहे ते पण पाहूयात. चला, काहीतरी आलेलं आहे अथर्वचं. तर बघूया आता अथर्वने क्षितिजने काय मागवलंय. कसं वाटतंय? तर काहीच आम्ही मागवले होममेड पॅनकेक्स आणि ते इधर तुम्हाला मेपल सिरप नाही तर नटेला सोबत मिळतं. आणि आमचं फेवरेट हॅश ब्राउन्स. आम्हाला वाटलेलं 4-5 येतील पण त्यांनी एकच हॅश ब्राउन दिला तो आम्ही अजून मागवले. I ordered 2 and 1 toasty and 1 toasty. But he's winners win स्नेहा, काही लोकांचं तुझं काय म्हणणं आहे? हे उपवास करतेस असं तू? काही लोकांचं खाणं वेगळं आहे. साबुदाणा, साबुदाणा आणि काय खातेस? गरम दूध आणि साखर, इन्स्टंट खीर. इन्स्टंट केक. मी काय खातोय? पॅनकेक. डिलिशियस पॅनकेक. नवऱ्या म्हणल्यावर सगळा हा ग्रुप एक नंबरचा निवांत ग्रुप आहे. इकडे 10 वाजले, अर्धा दिवस निघून गेलाय, इकडे खात बसलेत सगळे. चला तर गाईज, आम्ही चाललेलो आहोत. तर इकडे पाहू शकता, इकडे काय काय लोकांचं फालतूगिरी चाललेली आहे. फोटोशूट वगैरे करतायत. क्षितिज बाचाल आणि माझी बायको फोटोशूट करून घेत आहे. मस्त आत्ता वेदर झालेलं आहे, छान वाटतंय. हे वेदर पाहता तरी आजचा दिवस चांगला जाऊ. मग क्षितिज आता काय plan? थांबा जरा, मला येऊ द्या तिकडे. मला पण ऐकायचं आहे काय प्लॅन करायचं आहे ते. प्लॅन तर आता ऋजुतानी टाकलाय की काय काय जायचंय. केव्हला जायचंय ना आता. केव्स पाहिलं ते. केव्स वॉटरफॉल आहे आणि बघू अजून काही काही ऑप्शन्स दिसत आहेत. मोस्टली ड्राईव्हच करू आणि एखादा जर बीच चांगला असेल तर बीचला जाऊ, जर वेदर चांगला असेल तर. आम्ही आलेलो आहे. एक वॉटरफॉल दिसलाय, तर तुम्ही या साईडला एक वॉटरफॉल पाहू शकता. काय मस्त वॉटरफॉल आहे हा. वा वा ऑल इंडिया. नाही, मराठी ऍक्टर स्पॉट झाला. कुठे आहे मराठी ऍक्टर? मराठी ऍक्टर स्पॉट झालेला आहे गाईस. जर चांदेकर फोटो काढायचा असेल थांबा थांबा थांबा, इकडे भीड झालेली आहे. सिद्धार्थ चांदेकर दिसतोय आपल्याला इकडे. बघा हा काय करते, दाखव 1 मिनिट जरा ह्यांना. सगळ्यांनी पॉइंट्स लावले. हो तो मी आपला पॉइंट लावते. अच्छा, पण याचा मिनिंग काय आहे मला माहित नाही. मलाही माहिती. मग का लावतीस बळच? अगे लाव की कुठेतरी. त्याला किती पैसे? फालतू मिनिंग आहे, फालतू. मी एक काम करतो, 1000 युरो लावतो. पण नाही जर तुम्ही 1 रुपया लावला, काहीतरी टाइमपास चाललाय त्यांचा फालतूचा. काय काय चाललंय? कुठं जायचंय नेमकं? अरे आता आपण मगेरा घेऊन चाललोय रे. मगेरा का मोहेरा? मॅनेजरशी बोलवतो तर ती मॅनेजर म्हणली अशा सुंदर केव आहेत की लो टाईड मध्ये दिसतात फक्त. हाय टाईड मध्ये रिस्की असतं, सगळं केव्स मध्ये पाणी भरतं. अच्छा, आणि तिथे चला हे काय? तिथे 1-2 पोरं डुबून गेली. हो. अरे पण हे काय एवढं वाईट वाईट का दिसतंय? सगळे सँड बँक्स आहेत. काय सँड बँक्स म्हणजे? बेसिकली सगळं बीचच्या जवळचे हे आहेत, डोंगर आहेत. हे डोंगर आहेत. हा. गाईज, मला काहीतरी छान दिसणार आहे. तुम्हाला आता हे बघू शकता. वाव, काय भारी बीच आहे हा. अरे वाटलं नव्हतं हा बीच आहे. शूट, पाणी आणले कोणी?
मित्रांनो परत मलाच व्लॉग चालू करायला लागतोय कारण आकाश काय चालू करत नाही या. आकाश दमलाय खूप. हो हो नको यूज तू तुझे लेन्स घातलेस ना. अरे खूप काय पळालो. झालं काय रे एवढा का पळाला. अरे पळालो म्हणजे हे व्यक्ती आणि हवा चला खूप जोरात चालू आहे. आता केव्स मध्ये आतमध्ये जाऊयात. सगळे एकदम पळत पळत आलेत. आम्ही खूप पळत आलोय खूप लांब. मध्ये चाललोय आम्ही. काय आहे इकडे बघूया आता मित्रांनो. क्रेझी. गाईज इथे बीच आहे केव आहे आणि स्नोफॉल होतोय लिटरली. हा चार गोष्टी त्याच्या डोक्यात हा सगळे एकत्रच होत आहेत. सगळं एकत्र होतंय म्हणजे इथे पूर्ण अख्खा बीच आहे. इथे मागे केव आहे आणि आणि full- वाट लागली इट इज सो फुल स्नोफॉल एकदम हे होतं ना इतकं असं इथे almost बियर्ड एक कॉम्बिनेशन आहे. वाळू Sandstorm उडतीये, सारखं आहे. पाणी उडतंय. तर काय म्हणणं आहे तुझं. अनरियल एक्सपिरियन्स आहे. इकडे हे अनुभवायला तुम्ही स्वतः पाहिजे. म्हणजे बीचवर खूप snowfall. वियर्ड आहे खूप म्हणजे लिटरली बीचवर स्नोफॉल आणि 3 डिग्री टेम्परेचर आहे. इथून थांबलंय थोडस. लेट्स गो गाईज लेट्स गो. लेट्स गो कम ऑन. ऊन आलाय सगळं. हा मागे ऊन पण आलंय आणि आम्ही अजूनही केव्हच शोधतोय. तर केव्ह मिळतच नाही. आपण जाऊया केव्ह. एवढी एनर्जी येते या काय माहिती बीच वरती. स्नोफॉल एक्झॅक्टली. तर आम्ही आलेलो आहे केव्हला. खूप बेकार एक्सपिरियन्स आहे. खूप वारा पाऊस स्नो खूप म्हणजे हे हात पाहू शकता कसे झालेत लिटरली लाल लाल पडलेत. दुरून डोंगर साजरे आणि जवळून थंडी लागे. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की दुरून डोंगर साजरे म्हणजे असं वाटत होतं की काहीतरी केव्ज वगैरे असतील इकडे पण इकडे फक्त थंडी आणि स्नोच भेटलाय. तर आता आम्ही गाडीत बसणार आहे आणि दुसरीकडे जाणार आहे. तर बाय बाय. केव्स पाहायला तर गेलो होतो पण डिसअपॉइंट झालो. केव्स तर काय भेटले नाही पण हा नक्कीच सांगेल की आम्हाला 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे वेदर्सचे ट्रान्झिशन्स दिसून आले. ऊन पाहिलं, स्नो पाहिला, परत खूप सारे सुंदर असे बीचेसच्या वरचा जो वादळ सारखं हवा असते ती पण खूप पाहायला मिळाली आणि खूप इचिंग पण झालं चेहऱ्यावरती. पण ठीक आहे चांगलं वाटलं. आणि आता परत चाललोय आता दुसऱ्या ठिकाणी. तर आता बघूया आता पुढं काय काय करता येईल. थोडेसे पुढं आलोय आणि आता गाडी पार्क केली आहे. तर एक कॉफी शॉप दिसतं इथं. चला कॉफी शॉपमध्ये जाऊया आणि इकडनं उचलूया एखादी हॉट चॉकलेट किंवा कॉफी ॲज युजल. हॉट चॉकलेट ॲज युजल माझा आलेला आहे. याला मी रेटिंग देत आहे 7/10. काही पण खाल. माझी मर्जी. मला काय रेटिंग द्यायचं आहे Seven नाहीये. Seven नाही. मला हा हॉट चॉकलेट 7च वाटतोय. मला तिच्याकडे 7 आहे. बघू पिऊन बघतो आणि अरे मला ती तू बघी दे. हे 7 हो दाखवतीये. तू पण पिऊन बघ आणि मला त्यांना सांग की काय 7 वाटतंय. नाहीये. 7 वाटतोय की 8 वाटतोय की काय. मी तर 7 दिलाय. 6 म्हणून. नाही, चांगलं आहे. 7 is 7 मला वाटतं- खाला फॉर रिझन. 8 वाटतं. 8, 9 वाटतं. नाही काहीच. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इकडे बघा तुम्ही आता या रस्त्यावरती थांबलोय मी आणि इकडे एक काहीतरी मस्त गोष्ट पाहायला मिळते. इकडे बँड कॉम्पिटिशन चाललंय. तर हे तुम्ही पाहू शकता या साईडला बँड कॉम्पिटिशनची तयारी कशी चालली आहे.
बँडचं इथे कॉम्पिटिशन. तर आता आम्ही चाललोय रेस्टॉरंटमध्ये. लागलेली तर आहे आता भूक. तर आता काहीतरी खाऊयात. लंच टाईम झालेला आहे आणि इकडे एक छान असं आम्हाला रेस्टॉरंट पण भेटलेलं आहे. इंडियन रेस्टॉरंटच आहे. इथं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत. आमच्यामध्ये काही लोक व्हेज आणि नॉनव्हेज, तर असे काही लोक व्हेज खाणारे पण आहेत. तर इकडं खूप सारे अशी व्हेज नॉनव्हेजचे ऑप्शन तुम्ही इकडे या ते हायली रेकमेंड मी करेन. रेस्टॉरंट टेक अवेच आहे पण त्यांनी कब्जा टाकून घेतलाय पूर्ण. पण वास तर चांगला आहे. जे काय फ्राईड राईसचाच फक्त त्यांनी हे केलंय का, जे काय बिर्याणी सारखं पुलाव बनवलंय ना. हां पुलाव आहे पुलाव हां छान रे, वास तर भारी येतोय पण. प्रकारे खाऊन आपण डायरेक्टली ओनरकडनं ऐकूया. बहुत अच्छा खाना था आपका. थैंक यू. इतने दूर से आए, थैंक यू वेरी मच. जरूर 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 नेक्स्ट टाइम वापिस आएंगे. लोगों को भी बता रहे हैं हम, तो जरूर यहाँ पे आना. नमस्ते इंडियन हम लोग खाना पसंद आ गया और सब कुछ हो गया ना. आप लोग को इधर आना देख हाँ, लेना. पास जरूर में. चलो बाय बाय. थैंक यू. थँक्यू. किती आता गाडीत पेट्रोल? अरे पण आता इकडनंच जाणार ना. चल फिरू. यार मेन रस्ता अरे नाही नाही, तिथे मागे पण एक व्ह्यू पॉइंट आहे. चल ना, फिरवतो ना. समोर व्ह्यू पॉइंट आहे ना तिथे. अरे नाही रे, थांब त्यांच्यासाठी. पाऊस करून करून दमलो रे आता बस. ही ओजी गँग आहे आणि ती नकली गँग तिकडे आहे. मेंबर तो डिल्ला मेंबर आहे जरा. ओजी डिल्ला आहे. सेलिब्रिटी लोक आहेत. सेलिब्रिटी. अरे सेलिब्रिटी लोक अरे यार थांबा. दरवाजा उतर. दरवाजा काढ त्यांच्यासाठी. काढ. सेलिब्रिटी उतरा. सेलिब्रिटी उतरा उतरा. आलेला आहेत गरिबांचे लाडके सिद्धार्थ चांदेकर जे काय आहेत ते. सेलिब्रिटींचे नवीन केस आलेत. ओके, आता जरा त्यांच्याकडे परत मागे बघ. लय उचकतील आपल्यावरती आता. नाही म्हणजे अरे उचकलेलेच असणार आहेत ते, फिक्स सांगतो तुला. काय बरोबर म्हणणार, फालतूगिरी करणारच ना. अजून काय करणार. नाही म्हणजे थांबायला काय झालं तुम्हाला? हा थांबायला काय झालं? थांबलेलो आम्ही तिथे, पण तुम्ही लवकर नाही आला की आमच्या. हा ए राजा पुढापर्यंत नेऊ नको आता गाडी. काय गाडी पुढापर्यंत नेऊ नको तू. साईडला लाव त्यांच्या. साईडला लाव. अरे गाडीचे लाईट कसं आले त्यांच्या? आयुष बसलाय ना. हिरा पण गाडीतच आहे गेस. अरे स्नेहा गाडीत आहे का? अरे इथं कधी आला तुम्ही? इथे Power bank दे ना. काय कसं वाटतंय? या की जरा बाहेर आलेले आता जरा मी भेटूया आपण. या आता जस्ट आली आहे मी. या 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 काय नव्हती. या थंडी वाजते, नको प्लीज. या की जरा वेळ नको मॅडम. नको थोड्या वेळाने नको. इथे वरती खूप बर्फ आहे वरती जर पाहिलं तर तुम्ही. आणि ह्या साईडने खूप छान असं एक पाण्याचं हे एक दिसेल तुम्हाला. बघू शकता तुम्ही इथं. ह्यांनी मस्त असे इकडे बाकं लावलेत. मस्त माणूस इकडे बसून टाइमपास करू शकतो. समोर काहीतरी कॅसल दिसतंय आहे गेस. ते खाली जे दिसतंय ते, मला जे खाली काहीतरी ते दिसतंय ते कॅसलच आहे. हो छान आहे सगळं. आजूबाजूचा एरिया कवर करून झाला आहे. तर मोस्टली आम्ही आता परत हॉटेलकडे निघतोय. मध्ये थांबून थोडाफार टाईमपास करणार आहे. इथं एक ओल्ड टाऊन आहे, बघूया तिथे आता वेदरनुसार. आणि मग नंतर भेटूया रात्री. गर्ल्स सी यू लेटर. बाय बाय. अरे आम्हाला फॉलो करणार त्यापेक्षा. अरे आम्हाला थांबेल एक झलक मारून. अरे आहे पाऊस समोर विंड स्क्रीन वर. अरे आपलं वाटतं तू खरंच राहतं. अरे लई पाऊस आहे. अरे दार बंद. मी तिकडून येऊन पडला. अरे अरे मी भिजू आपण. भिजू आपण. पाऊस थोडा थोडा आहे बरं का. त्याला कुठली उचलायची आज रात्री?
खूप भूक लागली आता काय खाणार काय बघूया तिकडे जाऊन इंडियन काहीतरी खाऊया. अर्धी तर बघू थोडं मेन्यू तर बघितलंय लेट सी खूप चांगला मेन्यू आहे सो आता कुठे तर बेंगॉल फिगर विलेज आउट काय खायचंय. पाहू शकता ह्या रेस्टोरेंटला मी जाणार आहे. कैसा है ये रेस्टोरेंट आयुषी? किया है कुछ रिसर्च इसके ऊपर? भाई हे पूर्ण एकदम असं कॅन्डल नाईट डिनर सारखं आहे रे. वेजिटेबल्स करी सॉस विद बिरयानी वो रायता हमने अलग से लेके आया। crocodile side ये तुम्हारा ये सॉस है। crocodile side Which one is this? हमने ऑर्डर किया था। तुम्ही आमचं खाणं पाहू शकता. हे खाणं आलेलं आहे आमचं. मित्रांनो आत्ता आमचा डिनर झालेला आहे. हे बेंगॉल विलेज रेस्टॉरंट खूप छान आहे. मी तुम्हाला रेकमेंड करेल. याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर तुम्ही जेव्हा केव्हा डोनेगलमध्ये याल तेव्हा ह्या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. तर अशा प्रकारे हा डे 2 इन डोनेगल आमचा कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. तर तुम्ही इथे कधी आलात तर ह्या गोष्टी माझ्या व्हिडिओ थ्रू बघू शकता. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला ज्या काही गोष्टी असतील त्या कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आपण भेटूया उद्याच्या डे 3 व्लॉगमध्ये आणि आम्ही उद्या परत डब्लिनला पण जाणार आहे. तर सगळ्या गोष्टी आपण उद्या पाहूयात. तर आत्ता बोलतो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. रॅम्प वॉक. हो 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 बापरे आई शपथ.